आमदार निवास कॅन्टीनमध्ये एफडीएची टीम दाखल झालेली आहे। कॅन्टीनमध्ये निकृष्ट अन्नाचा आमदार गायकवाड यांच्याकडून आरोप करण्यात आला होता। त्यानंतर आता एफडीएची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। निकृष्ट अन्नाचा आरोप करत कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली होती। संजय गायकवाड यांनी हा आरोप केलेला आहे। या ठिकाणी या कर्मचाऱ्याला मारहाण सुद्धा करण्यात आली होती। त्यानंतर आता या कॅन्टीनमध्ये एफडीएची टीम दाखल झालेली आहे। आमदार निवासस्थानाच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट जेवण दिल्याचं प्रकरण या ठिकाणी संजय गायकवाड यांच्याकडून आरोप करण्यात आला होता। त्यानंतर त्यांनी त्या कर्मचाऱ्याला मारहाण सुद्धा केली। या ठिकाणी आता अन्न आणि औषध प्रशासन सक्रिय झालेलं पाहायला मिळतं। या ठिकाणी पाहणी करण्यासाठी, संपूर्ण आढावा घेण्यासाठी ही टीम आता या ठिकाणी दाखल झाली आहे। एफडीएचे अधिकारी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये आता दाखल झाल्याची माहिती। कॅन्टीनमधील सर्व गोष्टींची आणि अन्नाची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या तक्रारीनंतर आता आणि मारहाणीच्या माहितीनंतर प्रशासन खडबडून जागं झालंय। कॅन्टीनच्या अन्न सुरक्षेची पोलखोल होणार आहे। एफडीएची टीम या ठिकाणी दाखल झाल्याची आपण आत्ताची ही ताजी दृश्य पाहतोय। निकृष्ट अन्न या ठिकाणी दिला जात असल्याचा आरोप गायकवाड यांच्याकडून करण्यात येत होता। आता या संपूर्ण जेवणाची तपासणी करण्यासाठी, पाहणी करण्यासाठी एफडीएची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे। आमदार संजय गायकवाड यांच्याकडून हा आरोप करण्यात आल्यानंतर आता या कॅन्टीनमध्ये एफडीएची टीम दाखल झालेली आहे। संजय गायकवाड यांनी या कर्मचाऱ्याला यावेळी मारहाण केली होती। निकृष्ट दर्जाचं जेवण या कॅन्टीनमध्ये दिलं जात असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला। त्यानंतर हे प्रकरण आता गाजल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालेलं आहे। अन्न व औषध प्रशासन या ठिकाणी दाखल झालेली आहे। टीम एफडीएची टीम या ठिकाणी दाखल झाली। अधिकारी या संपूर्ण जेवणाची आता अन्नाची तपासणी करतात, पाहणी करतात, संपूर्ण आढावा जाणून घेत आहेत। संजय गायकवाड यांनी या सर्व प्रकरणासंदर्भात आरोप केला, कर्मचाऱ्याला मारहाण केली। त्यानंतर आता अन्न व औषध प्रशासन अधिकारी आता खडबडून जागे झालेले आपण पाहतोय। या ठिकाणी टीम दाखल झाली आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय अन्न व औषध प्रशासनाचे कर्मचारी या कॅन्टीनमध्ये दाखल झालेले आहेत। या संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेत आहेत, काय अधिकची माहिती? आपण जर बघितलं तर काल रात्री एक वेगळाच प्रकार इथे घडलेला पाहायला मिळाला। खरं तर आमदार संजय गायकवाड हे स्वतः इथे उपस्थित होते आणि ज्यावेळेला ते जेवण घेण्यासाठी गेले त्यावेळी त्यांना आंबलेली डाळ जी आहे ती देण्यात आली। त्यानंतर ते खाली आले आणि त्यांनी सरळ सांगितलं की ही डाळ आंबलेली आहे। येथील जे कर्मचारी होते त्यांनी मारहाण देखील केली आणि या सगळ्या प्रकारानंतर आज अन्न आणि प्रशासन विभागाला जाग आलेली आहे। खरं तर हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे 30 वर्षापासून एका शेट्टीकडे आहे। गेले अनेक दिवस जे तक्रारी आहेत त्या देखील ओघाने येत असतात। याच्या आधी देखील अनेक तक्रारी या कॅन्टीनच्या संदर्भात आलेल्या होत्या, मात्र त्याआधी कधीही अन्न आणि औषध विभागाने याकडे लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं। आणि आता आपण जर बघू शकतो तर कालच्या सगळ्या घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाला जाग आलेली आहे। सगळे अधिकारी जे आहेत ते अन्नाची कसून चौकशी करताना पाहायला मिळतात। इतकंच नव्हे तर जो नेमका काल प्रकार घडला तो नेमका काय घडला, कधी घडला, ही डाळ केव्हा तयार केलेली होती आणि किती किलोची डाळ होती, किती पाणी टाकलं होतं, या सगळ्याची जी चौकशी आहे ती कसून चौकशी सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। 15 दिवसापूर्वी देखील 15 दिवस आधी उकडवलेली अंडी या इथल्या कर्मचाऱ्यांनी लोकांना खायला दिली होती, अशी देखील तक्रार जी आहे ती करण्यात येते। आणि आता या सगळ्या प्रकारावर पूर्ण चौकशीचे आदेश जे आहेत ते सरकारने दिलेली आहेत, शासनाने दिलेली आहेत। आणि याच अनुषंगाने आता सध्या अन्न आणि औषध प्रशासन जे आहे ते कसून चौकशी करताना पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात त्यांचे अधिकारी देखील येतील। सध्या कर्मचारी आलेले आहेत आणि त्यांनी तपास करायला सुरू केलेला आहे। मात्र आपण जर बघितलं तर ज्या व्यक्तीला काल आमदारांनी मारहाण केली तो जो या कॅन्टीन मधला कर्मचारी आहे तो आज सकाळपासूनच इथे गायब झालेला पाहायला मिळतोय। तो कुठेही आढळून आलेला नाहीये। नेमकं तो कुठे गेला याचा शोध आपण घेणारच आहोत, मात्र आता तो सध्या कॅन्टीनमध्ये उपस्थित नसल्याचं पाहायला मिळतं। जी नक्कीच, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आमदार निवास कॅन्टीनमध्ये आता
एफडीएची टीम दाखल झालेली आहे. कर्मचाऱ्यांकडून आता संपूर्ण प्रकरणाची पाहणी केली जाते, चौकशी केली जाते. आमदार संजय गायकवाड यांच्या आरोपानंतर आणि त्यांनी कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर आता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे. अन्न व औषध प्रशासनाला आता खडबडून जाग आलेली पाहायला मिळते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.